परभणी बसपोर्टचे काम मागच्या 4 वर्षापासून संत गतीने सुरू आहे आणि त्यावर भरपूर टीकाही होती। पर्यायी बसस्थानक म्हणून हा बसपोर्टच्या पाठीमागच एक टीन शेड उभारण्यात आला होता आणि त्या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गैरसोय त्यामुळे होत होती। खरं तर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरी या ठिकाणी घडल्या। आमदार राहुल पाटील यांच्याकडून भारतीय जनता पक्षाकडून बसपोर्टचा निधी थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर राहुल पाटील हेच याबाबत निधी आणू शकले नाही असा आरोप भाजपकडून त्यांच्यावरती करण्यात आला आहे। एकूणच चार वर्ष संत गतीनं काम सुरू होतं आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती। मात्र आता हा काम अंतिम टप्प्यात आलेला आहे, त्यामुळे अवघ्या काही दिवसात एखाद्या महिन्यामध्ये या ठिकाणी बसपोर्ट सुरू होणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। तुर्तास काम अंतिम टप्प्यात आलेला आहे। अवघ्या काही दिवसात परभणी बसपोर्टचे काम या ठिकाणी संपणार आहे आणि प्रवाशांसाठी या ठिकाणी बसपोर्ट सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।